दोन्ही जरा जरांगे पाटील ने आज पाणीचा त्याग दिलाय, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? जरांगे पाटील तब्येत कशी काय? तब्येत आता जरा थोडी हलवली. हायकोर्टाचा जे आदेश आला आहे 24 तासात आझाद मैदान खाली करायला सांगितलंय, त्याबद्दल सांगा तुम्ही. आम्ही आझाद मैदान खाली करणार नाहीत. आम्ही जरांगे पाटील जरी म्हणले दादा तोरक आम्ही मुंबई सोडणार नाहीत. दादा जेव्हा आम्हाला दादा सोबतच आम्ही जाणार, आरक्षण घेऊनच, ओबीसीतून आरक्षण घेऊनच आम्ही जाणार आहोत. आणखी काय दादा जे सांगायले त्याच्याप्रमाणात आम्ही राहणार इथं. इंग्रजांनी ज्यावेळेस हे केलं, आपल्यावरती अन्याय केला, त्यावेळेस जर अशा अटी शर्ती ठेवल्या असत्या तर आपला देश स्वतंत्र झाला नसता. आम्ही कुठल्या अटी शर्ती मानणार नाहीत. नाही, आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत आमची ही कायम भूमिका तटस्थ राहील. के माध्यम से आप लोगों को क्या संदेश दोगे? सरकार से क्या मांग है? सरकारला एकच मागणं आहे की आमचं हे हक्काचं आरक्षण आहे, हे आरक्षण द्यावं आम्हाला, तेव्हाच आम्ही मुंबई सोडतील, नाही तर मुंबई आणि तर आम्ही सोडणार नाहीत. मला ऐसा ऐकला सूत्रों से हवालों से खबर है कि आप लोग को खार में आपको शिफ्ट करने वाले हो, उसके बारे में बोलिए. खार में मुंबईला शिफ्ट करण्याचे आदेश त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता? नाही आम्ही जाणार नाहीत ना. तुम्ही जाणार. कायदा कानून माणसासाठी असतो, तसेच आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, मराठी माणसं आहोत, आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे. जो कायदा कानून असेल तो आम्ही मान्य करणार, परंतु असा कायदा कानून बोलतो हा पण आहे की आरक्षण आम्हाला बोलतो आम्ही मागत आहोत, ते आम्हाला भेटलं पाहिजे. आणि आरक्षण आम्ही कधी आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी मागतोय. ओके, आम्ही यासाठी मागत नाही आहे. तो पर्पज आमचा मुलांचं शिक्षण, आम्हाला राजकीय लेनदेन काही लेनदेन नाही आहे. मेन पॉईंट शिक्षण आहे. आंदोलनचे करता तुम्ही तुम्हाला गेल्या वर्षी तर आता तुम्हाला का किती वेळ भेटणार आहे ना सरकारला आरक्षण द्यायला? किती वेळ लागणार आहे? हे सरकारवर आहे की सरकार जेवढं आम्हाला बोलतं आम्ही आरक्षण तर करत राहणार, आणि ते सरकार डिसाईड करणार की आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं. जेवढं लवकर, कारण ते सरकारचं काम आहे. मुंबई खाली करून टाकू. आरक्षण देईपर्यंत सरकारने लवकरात लवकर आरक्षणाच्या बाबतीत जी मीटिंग आज त्यांनी आयोजित केली होती त्याच्यावर लवकर निर्णय घ्यावा. सातारा हे त्यानंतर हैदराबाद गॅजेट झालं, सातारा गॅजेट झालं, त्याच्यावर जो निर्णय तो तात्काळ त्यांनी लागू करावा. हा, पण त्याच्यावर जे सांगितलं तो निर्णय लवकरात लवकर त्यांनी मान्य करावा. आणि त्याच्यातल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती बाजूला करून लवकरात लवकर ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं, ही सर्व सरकारला आमची नम्रतेची विनंती आहे. एक मराठा, एक मराठा. फडणवीस सरकारने क्लिअर केलं आहे का ओबीसी मधून आम्ही आरक्षण देऊ शकत नाही. फडणवीस सरकारने जरी क्लिअर केलं असलं काय तरी त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देणं हे बंधनकारकच आहे. कारण हे ओबीसीतलं आरक्षण जे आहे मराठ्यांचंच आरक्षण आहे. जे 93 साली शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी मराठा ओबीसीला दिलं हे मराठ्यांचं आरक्षण आहे. कुणबी मराठा हा एकच आहे. कारण ओबीसी आणि मराठा एकच आहे. त्याच्यामध्ये फक्त राजकारणचं पोळी भाजण्यासाठी हे फक्त मतांचं त्यांना राजकारण करायचे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. ओबीसीचे मतं त्यांना पाहिजेत म्हणून हे फक्त राजकारण चाललेलं आहे, बाकी काही नाही. एकनाथ शिंदे ने 16% आरक्षण दिया था आप लोगों को, लेकिन हाईकोर्ट ने वो 16% एकनाथ शिंदे साहेबांचे आरक्षण 16% दिलं होतं. ते घटनाबाह्य होतं. ते 50%च्या वरनं आरक्षण दिलं. 50%च्या वरनं आपला संविधानामध्ये त्याचं नमूद नाहीये. त्या 50%मध्ये जे 32% आरक्षण आता ओबीसींकडे आहे त्यातलं 16, 17, 18% आरक्षण हे मराठ्यांचं आहे, जे की शरद पवारांनी किंवा त्यावेळेच्या सरकारने हे ओबीसीला दिलं गेलंय. पण आता ओबीसीचे नेते हे फक्त दिशाभूल करतायत. आताही आमच्या या बांधवांमध्ये ओबीसीचे कितीतरी मराठा बांधव आहेत की जे आमच्या बरोबर आहेत की त्यांना कळून चुकलंय
हे सरकारचे फक्त मताचं राजकारण करण्याकरता हे चाललेलं आहे. बाकी ओबीसींच्या त्याच्यामध्येच दिल्याशिवाय राजकारण त्यांना पर्याय नाही आहे. आरक्षण हे ओबीसीनंच द्यावं लागणार आहे. फडणवीस साहेबांनी जरी क्लिअर केलं तरी त्यांना सुद्धा ते मान्य आहे. हे फक्त मताचं राजकारण करण्यासाठी त्यांचं चाललेलं आहे, बाकी काही नाहीये. मराठ्यांना त्रास देणं, हे दिशाभूल करणे, हे फक्त जाणीवपूर्वक त्रास आहे. ज्या वेळेस 29 तारखेला 28, 29, 30 तारखेला मराठा समाज इथं आला, सर्व दुकान वगैरे त्यांनी बंद करून ठेवले होते. पण मराठा समाजाने पूर्ण महाराष्ट्रातून ताकद दाखवून दिली की तुमच्या एकट्या मुंबईच्या जीवावर किंवा तुमच्या सरकारच्या जीवावर आमचं चालत नाही. आज या ठिकाणी तुम्ही सगळे चौकट बघताय. आम्ही या ठिकाणी पुणे जिल्ह्यातनं भोर तालुक्यातनं सगळं जेवण वगैरे या ठिकाणी घेऊन आलोय. पण आज अशी कंडिशन ते संपत नाहीये. एवढी सनद या ठिकाणी पुरवली गेलेली आहे. सरकारला हे दाखवून आम्ही दाखवून दिले की तुमच्याशिवाय या ठिकाणी अख्खी पूर्ण मुंबई खाऊ शकेल एवढं जेवण या ठिकाणी शिल्लक आहे. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. तरंगा पाटील तू मागे वडा, तरंगा पाटील तू मागे वडा. हाईकोर्ट ने जो अभी आज जो डिसीजन दिया है कि 24 घंटे में प्रशासन और पुलिस प्रशासन को कहा गया है कि 24 घंटे में यहाँ से गाड़ी खाली करे मुंबई से, उस बारे में कुछ बोलिए. आरक्षण आमचं जोपर्यंत आम्हाला मिळत नाही, जोपर्यंत आमचा आरक्षणाचा GR आमच्या हातामध्ये येत नाही, तोपर्यंत ही मुंबई मराठी खाली करू शकत नाही. कारण की आज आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. आज ही आमच्या अस्तित्वाची लढाई ही आज आमच्या संपूर्ण समाजापर्यंत पोहोचलेली आहे. परंतु हा समाज आज आमचा एकवटलेला आहे. आज या मुंबईमध्ये आमच्या समाजाला अन्न पुरवलं गेलं नाही, परंतु ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या अख्ख्या महाराष्ट्राला कळाली तेव्हा संपूर्ण समाज आज इथं एकवटून ह्या समाजासाठी अन्नदान करायसाठी उभा आहे. आमचा मराठा समाज हा मुंबईला पोहोचतोय. आमचा मराठा शेतकरी ह्या मुंबईला पोहोचतोय. मुंबईमध्ये काही पिकत नाही. आज आम्ही जर सगळ्या शेतकऱ्यांनी बंद केलं तर मराठा समाजाने ही गोष्ट बंद केली तर मुंबई उपाशी राहील. म्हणून आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. हेच आमचं एक तत्वता मागणी आहे. मराठा समाजाची वतीने सरकारला आणि प्रशासनाला आम्हाला सहकार्य करावं आणि आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळावं एवढीच अपेक्षा आहे. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. कोण म्हणताय मिळत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणताय मिळत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जर तुम्हाला खारला न्यू बॉम्बेला जायला सांगा तर तुम्ही जाणार काय? आम्ही या जागेवरती जरांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे, आम्ही याच जागेवरती थांबणार आहे. जोपर्यंत जरांगे पाटील साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही. हा सर्व मराठा समाज याच जागेवरती प्रशासनाला आवाहन करतोय. आम्हाला आरक्षण हे त्वरित आणि तातडीने द्यावं. आमची परीक्षा पाहू नये आणि आमचा उद्रेक झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दंगल घडतील एवढंच तुम्हाला सांगतो. एक मराठा, एक मराठा, कोण म्हणता येणार नाही, घेतल्याशिवाय राहणार. या ठिकाणी मनोज दादा, माझं नाव निलेश भोरडे पाटील आहे. आम्ही पुणे जिल्ह्यातून भोर तालुक्यातून वरवे खुर्द या गावातून या ठिकाणी सर्व आलेलो आहोत. आणि आम्हाला ज्यावेळेस समजलं या ठिकाणी आज पूर्व परंपरागत असल्यासारख्या लालबागसारख्या राजाच्या अन्नछत्र ज्यावेळेस या मराठी बांधवांसाठी ज्यावेळेस बंद करण्यात आलं त्यावेळेस हा सर्व समाज जो आहे तो सर्व एकवटलेला आहे. आणि सर्व महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी तसेच APMC मार्केटला आमच्या सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील, पुणे भागातील माथाडी कामगारसुद्धा आहे. त्यांनी APMC मार्केटला सुद्धा चांगली सोय त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. सिडको भवनला त्या ठिकाणी केलेली आहे. आणि जे सुरुवातीचे 2 दिवस 3 दिवस जो काय आमच्या मराठी बांधवांना त्रास झाला त्याच्यानंतर अन्नधान्याची टंचाई झाली. या ठिकाणी सरकारने त्या ठिकाणी काही गोष्टी अनधिकृतपणे ह्या बंद केल्या, अडचण निर्माण केली. शौचालय उठून आज सर्व कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या सर्व अन्न या ठिकाणी